अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नोंदणीचा गोंधळ सुरूच आहे। शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गट नोंदणीच्या अर्जात त्रुटी काढल्याने राष्ट्रवादीचे नेते सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील रविवारी सांगलीत येणार आहेत। ते राष्ट्रवादीच्या आरोपांवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। राष्ट्रवादी काँग्रेसची गटनेता निवड झाली आहे, परंतु गट नोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये। पक्षाच्या बैठकीत निवडी झाल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी त्याची नोंद झाली नाहीये। पक्षाचे नेते 2 वेळा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना भेटण्यासाठी गेले होते, पण अर्जातील नावात त्रुटी असल्याने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही। जत तालुक्यातील सदस्य सावित्री तम्मनगोंडा रवी पाटील यांच्या नावात प्रशासनाने त्रुटी काढल्याचं समजते। शुक्रवारीही सायंकाळी उशिरापर्यंत पक्षाचे नेते नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होते। त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप थेट प्रशासनावर हल्लाबोल करत गेले। भाजपच्या पर्यायाने पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलाय। राजकीय वातावरण तापलं असताना पालकमंत्री पाटील रविवारी सांगलीत येणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार नाहीये, त्यामुळे पालकमंत्री पाटील हे उत्तर देण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपसह सहकारी पक्षांच्या नेत्यांसमवेत त्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे।